आता पैशांचा वाटा मिळणार नाही म्हणून मोहोळांची पळापळ होते अशी टीका धंगेकरांनी केली आहे. त्याचं म्हणणे हा विषय थांबला पाहिजे, हा विषय रद्द झाला पाहिजे. मी निश्चितपणे समाजाला सांगितलं, मी गुरुदेवांचे आशीर्वाद घेऊन सांगितलं. त्यांना त्यांची जी मागणी होती, त्यांचं जे म्हणणं होतं ते मी खूप आदरपूर्वक त्यांच्या मागणीचा मी त्या ठिकाणी विचार पण केला आणि त्यांना हे सांगितलं, सगळ्यांच्या समोर सांगितलं की निश्चितपणे पुढच्या काही दिवसात हा विषय संपलेला असेल यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. मी माझे संबंध कधीही लपवलेले नाही. त्यामुळे या ठिकाणचा विकसक असेल त्या माध्यमातून त्या विकसकाला सांगून त्यांनी ज्याच्याशी ट्रस्ट केलं त्यांनी त्या विकसकांनी ट्रस्टशी बोलावं आणि अशा पद्धतीनं हा व्यवहार कसा थांबेल, कसा रद्द होईल यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. पुढच्या काळात मला माहिती की याच्यामध्ये निश्चित यश येईल. आम्ही त्याच वाक्याचे कानामध्ये आवाज ऐकायची मला 18 दिवस का वेळ लागला. म्हणजे 3,000 कोटीमध्ये आपण किती, आपण मोहोळ किती आहेत ह्याचा ते गणित करत होते. आता ते गणित 18 दिवसांनी असं कळलं की हे सगळंच जाणार आहे, हे बी जाणार आणि हे बी जाणार आहे. त्यावेळेला कधीतरी मंदिरात आहे. आम्ही कुठं अडल होतो 18 दिवसात त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता.